तर बातमी आहे हिंजवडी जळीत कांडासंदर्भातली। या प्रकरणाला अतिशय धक्कादायक वळण लागलंय। ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर आग लावण्यात आली असं आता निष्पन्न झालेलं आहे। चालकानंच गाडी पेटवल्याचं या तपासात पुढे आलेलं आहे। चालक मजुराचं काम सांगितल्यानं चौघांना त्यानं जाळल्याचं या चौकशीतनं समोर आलेलं आहे। ही काही सीसीटीव्हीतनं दृश्य सुद्धा आता समोर येत आहेत। हिंजवडीमध्ये जळीत कांड घडलेलं होतं, ज्यामध्ये चौघांना आपला प्राण गमवावा लागलेला होता आणि त्यातली आता ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर ती आग लावण्यात आली होती हे आता निष्पन्न झालंय आणि चालकानंच गाडी पेटवल्याचंही या तपासातनं पुढे आलंय। चालक असूनही मजुराचं काम सांगितलं आणि म्हणून त्यानं चौघांना पेटवून दिल्याचं चौकशीतनंही समोर आलेलं आहे। यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे ज्या बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते। दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता, तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता। या सगळ्या टेस्टिमोनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे।